सगळे नमस्कार. आहेत सगळे इथं. तर फर्स्ट ऑफ ऑल छोटीशी ओळख, नाव सुरेश धाडवे, प्रॉपर आष्टा वागणीहून बिलॉंग करतोय. तर तुम्ही इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती मी लकी म्हणतो. कारण आज तुम्ही पूर्णपणे फॅन चालू आहे, AC प्रोजेक्टर सगळ्या गोष्टी तुमच्या समोर चालू आहेत. PPTवरती बेस्ट ऑफ द बेस्ट प्रेझेंटेशन राहुल सरांनी दिलं. म्हणजे काय की या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होत्या. पण आज मी थोडंसं माझं पास्ट सांगणार आहे की मी आधी काय करत होतो. मला स्टेज भेटण्याआधी म्हणतात ना, मजबुरी का नाम गांधीजी. आज पैशासाठी काम करत होतो. आज काम करत असताना याआधी बघितलं तुम्ही, बिट्टू सरांना बघितलं कार अचिव्हमेंट केल्यात. ज्यावेळेला मी काम करत होतो वेटर काम, त्यावेळेला आम्ही दोघं एकाच ठिकाणी वेटर काम करत होतो. त्यावेळेला त्यांनी माझं ज्युनियर होतं, मी त्यांचा सिनियर होतो. पण आज इथं उलट आहे की त्यांनी माझं सिनियर आहे, आज माझं मी त्यांचं काय ज्युनियर आहे. म्हणजे गुरुसाठी इथं जोरदार टाळ्या होते, जोरदार. कारण मी स्वतःला कधी काय म्हणतो, जर त्या व्यक्तीनं मला चान्स दिला नसता, त्या व्यक्तीने जर अपॉर्च्युनिटी दिली नसती, तर मी आज त्या चिखलातनं म्हणा, त्या जॉबमधनं किंवा त्या वेटर काम असू दे किंवा कुठलेही असेल, मी त्यातनं बाहेर पडलो नसतो. सर मला ही अपॉर्च्युनिटी भेटली, वेळ होती रात्री 12ची. आज तुम्ही म्हणणार दिवसा 12ला तुम्हाला सगळ्या गोष्टी ऐकायला भेटतात. मला सगळ्या गोष्टी समजल्या होत्या, वेळ होती रात्री 12ची. आणि तुम्हाला प्रोजेक्टर, लॅपटॉप या सगळ्या गोष्टी समजून घेतला. पण माझ्या याला होतं फक्त आणि डायरी आणि पेन. काय म्हणलं मी? डायरी आणि पेनवरती सगळ्या गोष्टी त्यांनी समजून सांगितले की आपल्याला पण डीलरशिपला घेऊन मोठ्या पद्धतीने काम करता येते. मी ज्यावेळेला काही गोष्टी समजल्या, राहुल सरांनी पण PPTवरती सांगितलं तुम्हाला की 1.5 लाख रुपये आठवड्याला, महिन्याला 6 लाख रुपये. किती लोकांना पटलो? म्हणजे बऱ्यापैकी डोक्याच्या वरनं घेत. तसे मलाही ज्यावेळेला सरांनी सांगितलं की 1.5 लाख रुपये 6 लाख रुपये कमवू शकतोय, त्याला माझ्याही 6 फूट डोक्याच्या वरनं घेतलं. का? कारण 12 तास काम करतोय, भेटतात 7,000 रुपये. किती? 7,000. आणि तर देणार किती आहे? 1.5 लाख रुपये. 6 लाख रुपये ॲक्सेप्ट झालं नव्हतं. पण मी विचार काय केला, बिट्टू सरांनी बोलता बोलले, बघ मित्रा, तू जिथं जॉब करतोयस तिथं आयुष्यात मालक बनू शकत नाही. म्हणलं सर बरोबर आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी सांगताय बरोबर, पण जॉब सोडू पण शकत नाही. त्यांनी म्हणत एक तर तू निर्णय घेतलास, ह्याच वयामध्ये तुला डिसिजन घ्यायचा, पुढे निघून जायचं आहे. पटणार नाही मित्रांनो. त्या कंडिशनमध्ये खिशात 1ही रुपया नसताना मी एक डिसिजन घेतला की मला काहीतरी करायचं आहे. बिट्टू सरला एकच म्हणलो की 6 लाख रुपये 1.5 लाख रुपये थोडं साईडला ठेवा, सिस्टमवरती विश्वास ठेवतो, तुमच्यावरती विश्वास ठेवतो. 12 तास स्वतःसाठी काम करतो, फक्त 6,000 रुपये कमवू द्या. किती? 6,000 रुपये. पटणार नाही मित्रांनो तुम्हाला की फर्स्ट ह्या सिस्टममध्ये आलो. आलेल्या 2.5 महिन्याचं म्हणजे 2.5 वर्षाचं माझं ड्रीम होतं गाडी घ्यायचं. सिस्टममध्ये आलो, 2.5 महिन्यामध्ये गाडीचं ड्रीम कंप्लीट केलं. आणि त्यासोबत नेक्स्ट तेवढ्याच अचिव्हमेंटवर थांबलो नाही. नेक्स्ट गोवा ट्रिप लागलेली, गोवा ट्रिप पण मी केली. त्यासोबत माता वैष्णोदेवी ट्रिप, जी जम्मू काश्मीरच्या एरिया, टोटल आम्ही राहणं खाणं फिरणं सगळ्या कंपनीचा खर्च होता. खिशातला 1ही रुपया पेड न करता शॉपिंग सोडलं तर सगळं लाईफस्टाईल जगायचं कोणी शिकवलं असेल तर वेलफेअरने शिकवलं. एकदा वेलफेअरसाठी एकदा जोरदार टाळलं. तेवढ्याच अचिव्हमेंटवर थांबलो नाही. नेक्स्ट ट्रिप करून आलो. स्वतःला एक गरज होती मला की स्वतःला एक लॅपटॉप पण पाहिजे आहे. एक स्वप्न होतं वेटर काम करत असताना की काही लोकांच्या हातामध्ये बघत आले की लॅपटॉपवरती त्यांनी काही गोष्टी प्रोग्रामिंग करत असतात. पण मी विचार करतो की मला पण एक स्वप्न आहे. सरांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी मलाही टार्गेट दिले. त्या कंपनीचं जे काम होतं त्या कामानुसार मी सगळ्या गोष्टी करत गेलो आणि लॅपटॉप पण अचिव्हमेंट केला. स्वतःच्या इथेवरती 60,000 रुपयाचा लॅपटॉप पण या सिस्टममधून घेतला. वेगवेगळे अचिव्हमेंट करत गेलो. घरच्यांना गोल्ड गिफ्ट दिलं, स्वतःला मोबाईल गिफ्ट घेतला. पण डिफरंट ठिकाणी ज्या अचिव्हमेंट झाल्या, मी आज माझ्यासोबत सगळ्या गोष्टी घडल्या बिकॉज ऑफ एक निर्णय. सेम दिवस निर्णय माझ्या लाईफमध्ये एक मेमोरेबल ट्रिप म्हणू शकतो मी, जी आउट ऑफ कंट्री होती, जी थायलंड ट्रिप होती. एज ऑफ 22 म्हणजे वयाच्या 22मध्ये माझ्या इंटायर फॅमिलीमध्ये मी असा एकटा मुलगा आहे की वयाच्या 22मध्ये फॉरेनला जाऊन आलो आहे. म्हणजे आज तुम्ही बघताय की आज कितीतर मुलं आहेत, थँक्यू. म्हणजे कितीतर मुलं आहेत की एज्युकेशन घेतात, वय 25, 26, 30 झालं तरी पण अजून एक्झाम देत असतात. पण मी काय म्हणत आहे, तुम्ही एक्झाम देताय ठीक आहे, पण तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक गोल पण पाहिजे नाही. येस, जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जर काही अचिव्हमेंट करायचं असेल तर ज्या व्यक्तीसोबत तुम्ही इथं आलाय त्या व्यक्तीसोबत बसा, पूर्णपणे प्लॅटफॉर्म आणखी एकदा समजून घ्या. त्या सिस्टममध्ये येण्यासाठी मी तुम्हाला वेलविश करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय वेलफेअर.